बघूयात पुढची बातमी। पुण्यामधल्या मुंढवा जमिनीच्या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे। या संदर्भातली माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। खारगे समितीने दिलेला अहवाल विधिमंडळामध्ये मांडणार असल्याची माहिती देखील आज बावनकुळेंनी दिली। त्यामुळे मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये कोण कोण नेमकं दोषी आहे हे सगळं अहवाल मांडल्याच्या नंतर समोर येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे, त्यामुळं त्यावर आपल्याला पूर्ण माहिती होईल की या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे। आमच्या समितीने पूर्ण रिपोर्ट माझ्याकडे दिला आहे, माझ्याकडे अहवाल आलेला आहे। तो आम्ही आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा अहवाल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।